गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडिया बोईंग 787-8 विमान कोसळले। या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासी सामील होते। हे विमान लंडनला जात होते, परंतु टेकऑफनंतर काही वेळातच हे अपघातग्रस्त झाले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे। पण नेमकं असं काय झालं की विमान टेकऑफच्या 15 मिनिटातच कोसळलं, असा प्रश्न सर्वांना पडला आहे। आता यामागील कारण समोर आले आहे। एअर इंडिया विमानाने अहमदाबाद विमानतळावरून टेकअप केलं होतं। त्यानंतर 15 मिनिटात हे विमान मेघानी नगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले। समोर आलेल्या माहितीनुसार टेकऑफ केल्यानंतर विमानाच्या दोन्ही इंजिनला पक्षी धडकले। त्यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद झाले। पायलट इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळताच त्याने इमर्जन्सीचा सिग्नल दिला होता, पण दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाल्याने विमान जाऊन आदळले। या विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी होते? एअर इंडियाच्या माहितीनुसार बोईंग 787-8 विमानाने दुपारी 1:38 टेकऑफ केले होते। यात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते। यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर एअर इंडियाने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे। सोशल मीडियावरील पोस्टनुसार प्रवाशांसाठी 180056914444 हा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे। अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे आणि एअर इंडिया तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहे। हेलो, नहीं सर्वर, आज दूसरे लोग धर्मेश जी को फ़ोन कीजिए, राहुल को फ़ोन कीजिए, दोनों में से धर्मेश जी या राहुल। हाँ राहुल है। इधर ही पड़ा है, देखो ड्राइवर को दिख रहा था। हाँ मुंजल अलग છે ત્યાં જે પ્લાન છે ત્યાં છે ટીવી માં જોડે છે। હું સારવાર રોઇટર્સ નું લાઈવ આપી રહ્યો છું તેમ।
सीएम माता ने तुमको करा ऑफिस से ना पाई गौतम करा दिए गौतम ने तुम करवा आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या